next application of stack is recursion. Okay, next application of stack is recursion. So recursion means what? Calling the function into a same function definition. Calling a function into same function definition. Calling a function into a same function definition means what? For example, now we have studied and learned programs, bubble sort, selection sort, linear search using functions. Okay, all the inserting, deleting, traversing operation using function. Okay, so in that program, what we have done? We have done in main function we have called another function, that is insert or delete or search, linear search, binary search, bubble sort. ते आपण ह्याच्यामध्ये केलं काय, स्विच मध्ये केलं कॉल. बट काय की ते स्विच कुठे होतं? आपलं मेन मध्ये होतं, बरोबर. आणि मेन मध्ये आपण स्विच लिहिलं, स्विच मध्ये आपण फंक्शन कॉल केले. पण आपण जिथे फंक्शन कॉल केले तर हे जे फंक्शन्स आहेत, हे जे फंक्शन आपण कॉल केले अनदर फंक्शन मध्ये. सो इट इज नॉट अ रिकर्शन, इट इज अ नेस्टिंग ऑफ फंक्शन. Nesting of function means what? We call function into another function definition. म्हणजे काही मेन फंक्शनची डेफिनेशन आहे, ह्याच्यामध्ये आपण इन्सर्ट, डिलीट, बबल सॉर्ट कॉल केलं. म्हणजे काय की आपण वी कॉल दिस फंक्शन इनटू फंक्शन डेफिनेशन ऑफ अनदर फंक्शन. ओके, सो दिस इज अ नेस्टिंग ऑफ फंक्शन. पण आता रिकर्शन म्हणजे काय बघा, जर मी मेन फंक्शन मध्ये मेन फंक्शनच कॉल केलं देन इट इज अ रिकर्शन. मेन मध्ये मेन फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये मेन फंक्शनच कॉल केलं, सेम फंक्शन कॉल केलं सेम फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये, सो इट इज अ रिकर्शन. ठीक आहे. मग आता इथे काय ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक आहे बघा, जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये रिकर्शन असतं म्हणजे काय, असं मेनच नाही की तुम्ही ऍड मध्ये परत ऍड फंक्शन कॉल करू शकता. ठीक आहे, का करायचं ते पण सांगते. मग जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये रिकर्शन असेल तेव्हा इनबिल्ट हे जे सगळे कॉल आहेत हे कुठे स्टोअर होतात? मेन मेमरी मध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम नाही झालेलं, पण एक फॉर एक्झाम्पल सांगते बघा. तुम्हाला रॅम तर माहिती आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, दॅट इज मेन मेमरी. म्हणजे तुम्हाला सांगते की इंट ए तुम्ही डिक्लेअर केला की मेन मेमरी मध्ये 2 बाईटचा मेमरी ब्लॉक असाइन होतो आणि त्याला ए नेम देतो, बरोबर. तर हे झालं सगळं डेटा. म्हणजेच काय की तुमची जी मेन मेमरी आहे ना ती अशी पार्ट्स मध्ये डिवाइड असते. ठीक आहे. तो जो पर्टिक्युलर पार्ट असतो, म्हणजे तिथे पार्ट जरी तुम्हाला छोटा दिसत असेल पण मेन मेमरी आता तुमच्या 1 TB वगैरेच्या असतात, बरोबर की नाही. ठीक आहे. सो इथला एक पार्ट डेटा सेक्शन असतो, एक टेक्स्ट सेक्शन असतो, एक हीप सेक्शन असतो आणि एक स्टॅक सेक्शन असतो. हे वरती खाली असू शकतं, बट मेन मेमरी ही 4 पार्ट मध्ये डिवाइड होते. मग जे व्हेरिएबल, आता मी तुम्हाला तेव्हा का नाही सांगितलं, बिकॉज आपण आधी का नाही सांगितलं की व्हेरिएबल नेमकी कोणत्या पार्ट मध्ये, इंट ए जेव्हा मी डिक्लेअर करते तेव्हा ते कोणत्या पार्ट मध्ये अलोकेट होतात, तर त्याची तेव्हा गरज नव्हती. ठीक आहे. फक्त रिकर्शन आपल्याला स्टॅक मध्ये लागतं. आता बघा डेटा आहे ना, तर डेटा पार्ट मध्ये तुमचे सगळे म्हणजे मेन मेमरीचा एक पर्टिक्युलर पार्ट ऑफ मेमरी इज अलोकेटेड फॉर डेटा सेक्शन, अँड इन दॅट डेटा सेक्शन ऑल द व्हेरिएबल्स यू हॅव डिक्लेअर इन युअर प्रोग्राम, the memory is allocated to that variable. Okay, now text section मध्ये सपोज तुम्ही कमेंट्स वगैरे असतील, इन्फॉर्मेशन अबाउट युअर प्रोग्राम, then that will be stored in a text section. Now what is heap section? तर heap section मध्ये काय असतं? डायनॅमिक मेमरी अलोकेशन. म्हणजे तुम्ही मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉकनी जे मेमरी अलोकेशन केलेलं आहे ते व्हेरिएबल हिप सेक्शन मध्ये त्यांना मेमरी अलोकेट होते. आणि मग स्टॅक मध्ये काय होतं, तर स्टॅक मध्ये जर तुमच्या प्रोग्राम मध्ये रिकर्शन असेल तर ते 1 by 1 कॉल स्टॅक मध्ये काय होतात? स्टोअर होतात. ठीक आहे. आता बघा, आपण इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्स आणि इनफिक्स टू पोस्टफिक्स मध्ये प्रोग्राम लिहिताना स्वतः स्टॅक आपण क्रिएट केला. इंट st of 10 एक ऍरे डिक्लेअर केला आणि त्याला आपण स्टॅक कसं केलं, कारण की आपण पुश आणि पॉप पण काय करत होतो, आपण स्वतःच करत होतो. जिथे जिथे अल्गोरिदम मध्ये इन्सर्ट ऑपरेंड, इफ दॅट इज ऑपरेंड देन ऍडेड टू स्टॅक असं ऑप्शन असेल की आपण काय करायचं, टॉप प्लस प्लस आणि st ऑफ टॉप मध्ये तो डेटा टाकायचो.
किंवा ऑपरंड टाकायचो, बरोबर. म्हणजे आपण प्रोग्राम मध्ये स्वतः स्टॅक क्रिएट केला, इम्प्लिमेंट केला, बरोबर. आणि तो कसा केला आपण, लास्ट इन फर्स्ट आउट मॅनरनी. डिलीट आलं की आपण टॉपच पहिले डिलीट करायचो, ठीक आहे. पण जेव्हा रिकर्शन असतं तुमच्या प्रोग्राम मध्ये, तेव्हा तुम्हाला स्टॅक स्वतः प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करायची गरज नाही, म्हणजे पुश आणि पॉप करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली इफ युअर प्रोग्राम हॅज अ रिकर्सिव्ह फंक्शन, देन दॅट फंक्शन कॉल इज वन बाय वन स्टोर इनटू द स्टॅक सेक्शन ऑफ द मेमरी अँड at the time of execution one by one call will get popped and execute. मग पुश आणि पॉप कसं होणार, लास्ट इन फर्स्ट आउट मॅनरनी. येते का लक्षात काय सांगितलं मी तुम्हाला. when your program having a recursive function, when your program is having any recursive function, for example this is a definition of add function, and in that add function I have called the add function again, so it is a recursion. Or my program contains the recursive function. If your program contains the recursive function, this recursive call will store into the stack area of the memory one by one. Store means काय, one by one push होणार हे कॉल स्टॅक एरिया मध्ये. आणि when तुम्ही at the time of execution म्हणजे रन टाइमला काय होणार, वन बाय वन कॉल पॉप होऊन एक्झिक्यूट होणार. ऑब्विसली जो कॉल लास्ट इन्सर्ट झालेला आहे त्या स्टॅक सेक्शन मध्ये तो काय होणार, पहिल्यांदा पॉपहून एक्झिक्यूट होणार. मग हे जे कॉल आहे इन्सर्शन आणि पॉपचं, हे तुम्हाला करायची गरज नाही, हे कंपायलर स्वतः ऑटोमॅटिकली करतो. म्हणजेच काय की कंपायलर सुद्धा रिकर्सिव्ह फंक्शन कसे करतो, विथ द हेल्प ऑफ द स्टॅक तो काय करतो, एक्झिक्यूट करतो. सो रिकर्शन इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ अ स्टॅक. ओके. आता एक तुम्हाला एक्झाम्पल असे येतं, व्हॉट इज रिकर्शन and explain any program which shows the recursion. मग जनरली काय तुम्हाला किंवा डायरेक्ट येतं, राईट अ प्रोग्राम फॉर फॅक्टोरियल ऑफ अ नंबर युझिंग द रिकर्शन. असं येतं तुम्हाला, राईट अ प्रोग्राम फॉर फॅक्टोरियल ऑफ अ नंबर युझिंग रिकर्शन. अल्गोरिदम येत नाही. त्याच्यानंतर असं येतं, व्हॉट इज रिकर्शन, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ रिकर्शन युझिंग वन ऑफ द प्रोग्राम. सो फॅक्टोरियलचं एक करायचं जो की तुम्हाला कंपल्सरी येतोच, पण त्याला ऑप्शनला जेव्हा तुम्हाला असेल एक्सप्लेन विथ एनी एक्झाम्पल, तर सगळ्यांनी फॅक्टोरियल लिहिण्यापेक्षा मी तुम्हाला अजून एक देते एक्झाम्पल, ठीक आहे. आणि मग राईट अ प्रोग्राम ऑफ फॅक्टोरियल युझिंग रिकर्शन असं आलं तर तुम्हाला तोच प्रोग्राम लिहावा लागेल, ठीक आहे. ठीक आहे. आपण फॅक्टोरियलचा प्रोग्राम बघू, रिकर्शन कसा करायचा आहे ते तुम्हाला नॉर्मल फॅक्टोरियलचा प्रोग्राम माहितीच आहे, फॉर लूपनी तुम्ही करता, ठीक आहे. आता मी एक प्रोग्राम लिहिते फॅक्टोरियलचा, आणि मग त्याच्यामध्ये रिकर्शन असल्यामुळं कंपायलर कसं ऑटोमॅटिकली स्टॅक मध्ये टाकतो लास्ट इन फर्स्ट आउट मॅनरने, आणि कसं पॉप करतो ते तुम्हाला कळेल. म्हणजे तुम्हाला रिकर्सिव्ह प्रोग्राम मध्ये स्वतः स्टॅक इम्प्लिमेंट करायची गरज नाही. जेव्हा कंपायलर ऍट द टाइम ऑफ कंपायलर विल नो दॅट देयर इज अ recursion in that program, then it will store all the recursive call one by one to the stack, and at the time of the execution or at the run time it will pop one by one call and execute it. Okay.
चेक करा, हा आपला फॅक्टोरियलचा प्रोग्राम आहे. ह्याच्यासाठी मी आणि जनरली तुम्ही जेव्हा रिकर्शन यूज करता तेव्हा तुमचं जे फंक्शनचा टाईप आहे तो विथ आर्ग्युमेंट आणि विथ आर्ग्युमेंट आणि विथ रिटर्न टाईपच असला पाहिजे. ठीक आहे. आता मी एक फॅक्टोरियल फंक्शन घेतलं ज्याला की आपल्याला आता फॅक्टोरियल फंक्शनला एकच इनपुट असतं, त्या नंबरचं आपल्याला फॅक्टोरियल फाइंड आउट करायचंय. सो इंटिजर आणि फॅक्टोरियल आपण इंटिजर नंबरच फाइंड आउट करतो, फ्लोट नंबरचं फॅक्टोरियल फाइंड आउट होत नाही. मग रिटर्न पण आपलं इंटिजरच होणार. म्हणजे फॅक्टोरियल ऑफ 5 इज 120. सो 5 इज ऑल्सो इंटिजर अँड 120 इज ऑल्सो इंटिजर. सो रिटर्न टाईप इज फॉर आउटपुट आणि आर्ग्युमेंट इज फॉर इनपुट. आता हे माहिती तुम्हाला मी सांगितलेले. नाव आता दोन आहेत. सो एक आउटपुट साठी आणि एक म्हणजेच काय रिटर्न टाईप साठी आणि एक आर्ग्युमेंट साठी. सो एंटर एनी नंबर घेतलं, स्कॅन केलं, रिटर्न करणार आहे फॅक्टोरियल. सो रिटर्न केलेली व्हॅल्यू स्टोअर केली फॅक्ट मध्ये आणि प्रिंट केली. ठीक आहे. आता बघा ऍक्च्युअल तुम्हाला समजून हे घ्यायचंय की आता बघा ही फॅक्टोरियल फंक्शनची डेफिनेशन आहे आणि ह्याच्यामध्ये एल्स मध्ये इथे परत फॅक्टोरियल कॉल होते. बघा काय होतंय, सेम फंक्शन डेफिनेशन मध्ये सेम फंक्शन का होते, कॉल होते. जनरली कसं असतं की प्रोग्राम मध्ये आपण जेव्हा रिटर्न लिहितो त्याचं मिनिंग काय की आपण शिकलोय फंक्शन विथ रिटर्न टाईप. सपोज मी एरिया ऑफ सर्कल काढते फंक्शन विथ रिटर्न टाईप, तर मी रिटर्न काय करते ब्रॅकेट मध्ये 3.14 इंटू आर इंटू आर. तर रिटर्न नंतर ब्रॅकेट मध्ये जे लिहिलेलं आहे तर लगेच आपला कंट्रोल कुठे येतो, मेन कडे येतो. बरोबर. पण रिकर्शन मध्ये तसं होत नाही. जेव्हा मी रिटर्न 1 म्हणेल तेव्हा कंट्रोल कुठे येईल, मेन कडे येईल. बट जेव्हा रिटर्न आहे पण इथे व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट नाही, इथे काय n इंटू परत फॅक्टोरियलला काय कॉल आहे. सो इथून परत कंट्रोल कुठे येणार, फंक्शन कॉल झाले ना, फंक्शन कॉल झालं की कंट्रोल कुठे येतो, डेफिनेशन कडे. मग इथे आलं डेफिनेशन कडे, पण इथं डेफिनेशन एक्झिक्यूट होता होता इथे आला कंपायलर. इथे परत फंक्शन कॉल झाले, परत कंट्रोल कुठे येणार, डेफिनेशन कडे येणार. बरोबर. म्हणजेच काय या फंक्शन मध्ये रिकर्शन यूज केलेले. आता बघा कसं होतं एक्झिक्यूट. पहिल्यांदा मेन होणार, स्क्रीनवर आले एंटर एनी नंबर. सपोज मी एन ची व्हॅल्यू 5 लिहिली. काय लिहिली, 5 लिहिली. बिकॉज आय वॉन्ट टू फाइंड द 5 फॅक्टोरियल. तर 5 फॅक्टोरियल कसं येतं, 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 असं तुमचं होतं एक्झिक्यूट. बरोबर. 120 मिळतं. तर बघा आता मी एन ची व्हॅल्यू 5 टाकली, इथून फंक्शन कॉल झालं फॅक्टोरियल आणि एन काय पास झाला, इथं 5 झाला. बरोबर. 9 बघा फॅक्टोरियल जर मी एन 0 टाकला असता तर 0चं फॅक्टोरियल पण 1च असतं. लक्षात घ्या 0चं फॅक्टोरियल 0 नसतं, 1च असतं आणि 1चं तर ऑब्विसली 1च असणार. ठीक आहे. सो एक इथं काय, जर माझा एन 1 ऑर म्हणजे काय, कोणती पण एक जरी कंडिशन ट्रू असेल तरी पण इफ होणार, तुम्हाला सांगितलेलं मी. आणि अँड मध्ये दोन्ही कंडिशन ट्रू लागतात. मग एन जर तुमचा 1 आहे का, नाहीये, 0 आहे का, नाहीये, म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन फॉल्स, म्हणजे ऑर मध्ये दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तर फॉल्सच मिळणार आणि एल्स होणार. ठीक आहे. नाउ इथे लगेच रिटर्न नाही होणार, पहिले हे एक्झिक्यूट होणार. म्हणजेच काय की जेव्हा एन ची व्हॅल्यू पहिला कॉल कशाला झाला बघा, जेव्हा प्रोग्राम कंपाईल केला तेव्हाच कंपायलरला काय कळलं की इथे काय रिकर्सिव्ह आहे. तेव्हा तो काय करणार बघा, पहिला कॉल कशाला आहे, इथे मेन मध्ये फॅक्टोरियल ऑफ काय एन आहे, एन काय आपला 5. सो हा कॉल कुठे पुश केला त्यांनी, स्टॅक मध्ये. बिकॉज फॅक्टोरियल फंक्शन कंटेन्स अ रिकर्सिव्ह फंक्शन. ठीक आहे. स्टॅक मध्ये पुश केला. ठीक आहे. सो पहिल्यांदा स्टॅक मध्ये काय फॅक्टोरियल ऑफ 5, तेव्हा इथे कंट्रोल आला. मग तेव्हा व्हॅल्यू काय स्टोअर आहे बघा फॅक्टोरियल ऑफ 5 ची स्टॅक मध्ये, हे इथे डायरेक्टली कॉन्स्टंट व्हॅल्यू नाही, काय स्टोअर आहे एन किती आहे 5 इंटू एन किती आहे 5 इंटू इथे काय फॅक्टोरियल ऑफ n-1. n-1 म्हणजे काय 4 5. पण इथे परत काय आलं, फंक्शन कॉल आला. सो फॅक्टर हे तर ऑलरेडी स्टॅक मध्ये आहेच आहे, कंपायलरने ऑटोमॅटिकली टाकलेलं आहे. आता तो काय टाकणार, फॅक्टोरियल ऑफ 4. 1 बाय 1 कॉल स्टॅक मध्ये पुश करणार मेन मेमरी मध्ये, जोपर्यंत एका कॉलची व्हॅल्यू कॉन्स्टंट येत नाही तोपर्यंत. मग एका कॉलची, कोणत्या पण कॉलची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट आली तर तिथून 1 बाय 1 परत पॉप करून एक्झिक्यूट करणार. पण आता बघा इथं व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे का, नाही ना, 5 कॉन्स्टंट आहे, पण इंटू फॅक्टोरियल ऑफ 4 अजून आपल्याला माहितीच नाहीये. बरोबर. मग आता बघा फॅक्टोरियल ऑफ 4 आले इथे. सो इथून परत कंट्रोल कुठे आला, इथे आला. आता एन काय आपला 4 आहे, मग तो 1 नाहीये 0 पण नाही, इथे आला. इथे काय येईल, मग रिटर्न नाही होणार, पहिल्यांदा हे एक्झिक्यूट होणार. एन किती आहे 4 इंटू फॅक्टोरियल ऑफ
3 फॅक्टोरियल ऑफ 3 n-1 3 परत कॉल आला परत पुश केलं बघा आता मी पुश करताना काय करते थोडं स्लाइटली असं 1 by 1 पुश करताना असं करणार आणि पॉप करताना असं करणार ठीक आहे हे झालं मग इथून परत कॉल कुठे आला तर हा परत कॉल आहे ना तर हा कॉल परत कुठे सगळं स्टॅक मध्ये चाललंय बघा लगेच एक्झिक्यूट झालेलं नाहीये मी काय सांगितलं रिकर्सिव्ह कॉल असेल तर कंपायलर फर्स्ट insert or push all the calls to the stack until constant value is not written ठीक आहे मग आता फॅक्टोरियल ऑफ 3 परत इथून कंट्रोल कुठे आला इथे आला कारण की इथं कॉल झालाय ना सो परत इथे आला आता n काय 3 1 पण नाहीये 0 पण नाहीये सो इथे आला मग n is equal to 3 आहे त्याच्या वेळेस काय n into पण n काय आपला 3 सो 3 into फॅक्टोरियल ऑफ 3 minus 1 म्हणजे 2 अगेन कॉल आला परत पुश केलं ठीक आहे आता इथे काय येणार 2 into कारण की n इथं पण नाही 1 पण नाही 0 पण नाही सो 2 into फॅक्टोरियल ऑफ n-1 म्हणजे 2 minus 1 1 अगेन कॉल आला परत पुश केलं स्टॅक मध्ये ठीक आहे आता फॅक्टोरियल ऑफ 1 n ची व्हॅल्यू काय आली बघा हे फंक्शन कॉल झालं फॅक्टोरियल ऑफ 1 सो n ची व्हॅल्यू काय 1 सो हे कंडिशन ट्रू आहे सो रिटर्न काय झालं 1 नाउ कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली की आता हा ऑलरेडी एक्झिक्यूट करून झाला आता कंपायलर आता हे संपलं डेफिनेशन आता कंपायलर काय करणार हा एक्झिक्यूट करून झालेला आहे ह्याला पॉप केलं एक्झिक्यूट केलं कॉन्स्टंट व्हॅल्यू आली आता कोणता लास्ट इन फर्स्ट टाउन मग हा पॉप करणार बघा काय व्हॅल्यू 2 into आणि फॅक्टोरियल ऑफ 1 फॅक्टोरियल ऑफ 1 ची व्हॅल्यू काय 1 कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली की परत आता ह्याची पण कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली म्हणजे हे दोन पॉप करणार आणि एक्झिक्यूट करणार आता फॅक्टोरियल ऑफ 3 पॉप करणार बघा पॉप करून एक्झिक्यूट करताना मी परत असं लिहितेय काय तेव्हा 3 into फॅक्टोरियल ऑफ 2 आणि फॅक्टोरियल ऑफ 2 काय आलेलं आहे 2 into 1 कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली म्हणजे ह्याला पॉप करून कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली आता कोणता पॉप होणार फॅक्टोरियल ऑफ 4 येते का लक्षात त्याच्यानंतर फॅक्टोरियल ऑफ 4 च्या वेळेस काय 4 into फॅक्टोरियल ऑफ 3 तर फॅक्टोरियल ऑफ 3 काय 3 into 2 into 1 ओके नाउ ह्याची पण पूर्ण कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे नंतर फॅक्टोरियल ऑफ 5 मग 5 into 4 कारण की फॅक्टोरियल ऑफ 4 काय 4 into 3 into 2 into 1 कॉन्स्टंट व्हॅल्यू आली की ह्याचे मल्टिप्लिकेशन करून ऍट अ टाइम रिटर्न करणार इथं फॅक्ट मध्ये सो फॅक्ट आला 120 आणि मग तुम्ही काय करणार तो प्रिंट करणार ठीक आहे म्हणजेच काय की तुम्ही जे फंक्शन कॉल केले त्याच्यामध्ये जर रिकर्शन असेल तर 1 by 1 ते कॉल सगळे स्टॅक मध्ये पुश होणार आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू आली की 1 by 1 पॉप होणार सगळे कॉल आणि एक्झिक्यूट होणार आणि ऍट अ टाइम शेवटचा पॉप कॉल पॉप होऊन जेव्हा रिझल्ट कॅल्क्युलेट होईल तो कॉन्स्टंट असेल तो ऍट अ टाइम रिटर्न होणार ठीक आहे तर हे झालं मग हे जे पुश आणि पॉप आहे हे तुम्हाला करायची गरज नाही म्हणजे कुठं आपण टॉप लिहिलंय का नाही टॉप प्लस प्लस लिहिलंय का नाही टॉप मायनस मायनस लिहिलंय का नाही सो तुम्हाला हे करायची गरज नाही हे ऑटोमॅटिकली इंटरनली मेन मेमरी मध्ये होतं ठीक आहे तर हा तुम्हाला प्रोग्राम कंपल्सरी येतो रिकर्शनचा पण तुम्हाला अजून रिकर्शन करण्यासाठी मी एक रिकर्सिव्ह प्रोग्राम घेऊया आपण ऍडिशन ऑफ 1 to n numbers addition of 1 to n numbers using recursion addition of 1 to n घ्या किंवा n to 1 घ्या numbers using recursion ठीक आहे बघा आता फक्त तुम्हाला पुश पॉप कसं होतं त्याच्यासाठी एक्सप्लेन करते 1 to n नंबर जर मी n 10 घेतला तर माझी ऍडिशन कशी होणार 1 to n नंबरची होणार म्हणजे 1 plus n जर मी n जर मी 10 घेतला तर 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus 6 plus 7 plus 8 9 10 यांची ऍडिशन होणार बरोबर दिसत नाही ना ऍडिशन ऑफ 1 to n numbers using recursion म्हणून ठीक आहे ह्याच्यामध्ये स्टॅक ऑटोमॅटिकली रिकर्शन मध्ये कंपायलर मेन मेमरी मध्ये सगळे कॉल पुश करतो आणि पॉप करतो बट तो युजिंग द स्टॅक करतो विथ द हेल्प ऑफ स्टॅक रिकर्सिव्ह फंक्शन एक्झिक्यूट करतो कंपायलर सो इट इज रिकर्शन इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ स्टॅक ठीक आहे आता बघा हे आपल्याला काय करायचं नेमकं प्रॉब्लेम स्टेटमेंट मी युजर कडून n घेणार सपोज युजरनी n 10 टाकला तर 1 plus 2 plus 3 plus 4 6 7 8
9 10 ह्यांची ऍडिशन करायची. युजरनी जर n 5 टाकला तर 1 + 2 + 3 + 4 + 5. युजरनी जर n 7 टाकला तरी अशी ऍडिशन, म्हणजे फायनल आन्सर काय आहे ते इथं यायला पाहिजे. ठीक आहे. सो आपण काय करूयात, फक्त रिकर्सिव्ह करतोय. सो n जर 7 टाकला तर 7 + 6 + 5 + 4 3 2 1. अल्टिमेटली तेच होणार आहे, असं आपण रिव्हर्स करणार आहे युजिंग रिकर्शन. ठीक आहे. आता बघा प्रोग्राम लिहिते, इंट अँड लिहिते, इथे इंट n पास करणार. इझी बघा, काही अवघड नाही. मी फक्त हा एक्स्ट्रा प्रोग्राम का घेते, कारण की तुम्हाला हे रिकर्शन पुश आणि पॉप कळलं पाहिजे त्याच्यामुळे. सम और ऍडिशन इज इक्वल टू, जे तुम्हाला लिहायचं ते लिहा. आता डेफिनेशन लिहिते, सेम मगासारखीच आहे, फक्त इथे इंटूच्या ऐवजी आपल्याला रिटर्न 1. आता आपण इथं 0 चेकच नाही करणार आहे, कारण आपली टर्म ऑब्विसली 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. जर मी n ची व्हॅल्यू 1 टाकली तर ऍडिशन काय येणार आहे, 1च येणार आहे. ठीक आहे. आणि एल्स रिटर्न n प्लस, इथे परत ऍड फंक्शन कॉल करायचं n - 1. ठीक आहे. आता बघा कसं होणार आहे. आता थोडासा n आपण जास्त घेऊयात. पहिले जेव्हा तुम्ही रन करता तेव्हा पहिले कंट्रोल मेन कडे येतो. स्क्रीनवर झालं एंटर n. सपोज मी n ची व्हॅल्यू 7 टाकली. काय टाकली, 7. इथं फंक्शन कॉल झाला, ते रिकर्सिव्ह फंक्शन आहे. सो पहिला कॉल काय आहे, ऍड ऑफ 7. ऍड ऑफ 7 पुश झालाय स्टॅक मध्ये, आणि त्यावेळेस व्हॅल्यू काय गेली स्टॅक मध्ये, n1 नाहीये. ऍड इथून इथे आलं ना कंट्रोल, n1 नाहीये, इथे आला. काय गेली व्हॅल्यू, n प्लस n काय 7. सो 7 प्लस ऍड n - 1. ऍड n - 1 म्हणजे 7 - 1 6. म्हणजे इथून परत काय झाला, ऍड कॉल आहे का ते सेम असेल, परत फंक्शन कॉल झाला ऍड 6. येते का लक्षात. ठीक आहे. ऍड 6 परत इथे आला, इथून इकडे आला कंट्रोल. आता n काय आपला 6 आहे, विच इज नॉट इक्वल टू 1. सो एल्स मध्ये आलं काय इथं, 6 प्लस ऍड 5 n - 1 5. परत फंक्शन कॉल झाला, परत n आपला 1 नाही. जोपर्यंत एखाद्या कॉलची व्हॅल्यू कॉन्स्टंट येत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर कंटिन्यू होते. इथं काय 5 प्लस ऍड 4. परत फंक्शन कॉल आला, स्टॅक मध्ये पुश झाला. मी पुश करताना असं करणार आणि पॉप करताना अशी तिरपी लाईन घेणार. ठीक आहे. 4 प्लस ऍड ऑफ 3. नंतर परत फंक्शन कॉल झाला, ऍड ऑफ 3. 3 प्लस ऍड ऑफ 2 n - 1. बरोबर. नंतर ऍड 2 फंक्शन कॉल झालं, स्टॅक मध्ये गेला. 2 प्लस ऍड ऑफ 1. आता बघा लक्ष द्या, ऍड 1. इथं ऍड 1 झालं ना, फंक्शन कॉल स्टॅक मध्ये गेला. आता n काय आपला 1 आहे, 1 इक्वल टू 1 आहे. सो रिटर्न काय झाला 1. सो हा पॉप होऊन एक्झिक्यूट होणार. ठीक आहे. नाऊ हा पॉप झाला, एक्झिक्यूट झाला, ह्याचा रिटर्न कॉन्स्टंट आलेला आहे. सो हा पॉप झाला, एक्झिक्यूट झाला. आता त्याच्या आधीचा, कारण की लास्ट इन फर्स्ट राऊंड आहे, तर जो लास्ट झाला तो ऑलरेडी पॉप होऊन एक्झिक्यूट झालेला आहे, कारण ह्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आलेली आहे. आता त्याच्या आधी कोणता आहे, हा, तर ह्याला पॉप करणार. बघा पॉप करताना बरोबर त्या लाईन मध्ये लिहा 2. तर तेव्हा आन्सर काय येणार, 2 प्लस ऍड ऑफ 1. तर ऍड ऑफ 1 काय 1. तर ही पण कॉन्स्टंट व्हॅल्यू आली, म्हणजे हा पॉप झाला, एक्झिक्यूट झाला, कॉन्स्टंट व्हॅल्यू आली. आता त्याच्या आधी हा झालेला आहे, म्हणजे आता स्टॅक मध्ये एवढंच राहिलेलं आहे. बरोबर. त्यातला लास्ट इन कोणता होता, मग ऍड 3. मग हा पॉप होणार ऍड 3. आणि त्यावेळेस काय होणार, 3 प्लस ऍड ऑफ 2. ऍड ऑफ 2 काय 2 + 1. म्हणजे याची पण कॉन्स्टंट आली, एवढं पॉप होऊन. आता स्टॅक मध्ये एवढे 4 राहिलेले आहेत. बरोबर. हे 4, त्यातला लास्ट कोणता आहे, ऍड ऑफ 4 आहे. बरोबर. मग तो पॉप होणार आणि एक्झिक्यूट होणार. सो 4 + 3 + 2 + 1. बरोबर. 4 प्लस ऍड ऑफ 3. ऍड ऑफ 3 ची व्हॅल्यू 3 + 2 + 1. तर ह्याची पण कॉन्स्टंट व्हॅल्यू आली. आता स्टॅक मध्ये काय राहिलेत, हे 3 कॉल राहिलेत, त्यातला ऍड ऑफ 5 लास्ट इन झालेला, सो तो पॉप होणार.
असं इंटरनली एक्झिक्यूट होतं. हे तुम्हाला करायची गरज नाही. जेव्हा तुमचा रिकर्सिव्ह प्रोग्राम असेल तेव्हा बघा ऍड 5 काय येईल 5 प्लस ऍड ऑफ 4. ऍड ऑफ 4 काय 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1. 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1 कॉन्स्टंट व्हॅल्यू आली. आता हे दोनच राहिले ऍड ऑफ 6 आणि ऍड ऑफ 7. त्यातला ऍड ऑफ 6 आपण लास्ट इन केलेला या दोघांमध्ये. पहिले हा झालता मग हा. मग ऍड ऑफ 6 काय होणार पॉप होणार आणि एक्झिक्यूट होणार. ऍड ऑफ 6 काय 6 प्लस ऍड ऑफ 5. ऍड ऑफ 5 काय 5 प्लस 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1. ठीक आहे. आणि लास्टला ऍड ऑफ 7 होणार काय तेव्हा 7 प्लस ऍड ऑफ 6. 6 प्लस 5 प्लस 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1. आणि एकदाच ह्याची सगळी व्हॅल्यू कारण की कोणते कॉल पण राहिलेले नाही. स्टॅक एम्प्टी झाला. मग ही व्हॅल्यू ऍट अ टाइम कॅल्क्युलेट होणार. 7 प्लस 6 13. 13 प्लस 5 18. 22 25 27 आणि 29. आणि ऍट अ टाइम रिटर्न होणार व्हॅल्यू इथं सम मध्ये आणि प्रिंट होणार 20. किती झाले आपले 7 ना. आणि मग प्रोग्राम कम्प्लीट. तर असं हे जे रिकर्सिव्ह आहे हे एक्झिक्यूट होतं. ठीक आहे. व्यवस्थित पॉज करून लिहून काढा. आता आपल्याला अजून एक बघायचं रिकर्सिव्ह ऍकरमॅन फंक्शन. बघा नेक्स्ट आहे रिकर्शन मध्येच एक सब पॉइंट आहे ऍकरमॅन फंक्शन. तर ऍकरमॅन फंक्शन मध्ये रिकर्शनचा यूज होतो. ऍकरमॅन फंक्शन इज अ फंक्शन विच हॅज टू आर्ग्युमेंट m and n. तुम्ही a b पण घेऊ शकता जे असेल ते. Ackermann function is a function which has two arguments m and n. Means first argument is m and second argument is n, and these values of m and n must be integers only. जे टू आर्ग्युमेंट तुम्ही पास करणार m and n, फर्स्ट इज m and सेकंड इज n, तर ते जे आर्ग्युमेंट तुम्ही पास करणार आहे त्याची व्हॅल्यू इंटिजरच पाहिजे. 0 1 2 कोणती पण 0 1 म्हणजे इंटिजर पाहिजे. 0 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी पर्यंत कोणती पण दोन व्हॅल्यू तुम्ही इथं लिहू शकता. ठीक आहे. सो दिस फंक्शन इज डिफाइंड ऍज ए फॉर ऍकरमॅन फंक्शन. जर m आपला जे फर्स्ट आर्ग्युमेंट आहे जर 0 असेल then Ackermann function will return the value n plus 1. For example, a for Ackermann function जर m तुम्ही 0 पास केला आणि n काही पण असेल बघा m 0 आहे ना फक्त. n कोणता पण असू शकतो. 0 असू शकतो 1 असू शकतो 2 असू शकतो 3 असू शकतो. बट m 0 आहे. फक्त पहिलं बघायचं पहिलं आर्ग्युमेंट 0 आहे तर ह्याची व्हॅल्यू काय सांगितली त्यांनी n plus 1 येते. सो ह्याची व्हॅल्यू काय येणार 3 कारण की n काय आहे 2 आहे. ठीक आहे. जर तुमचा पहिला 0 आहे आणि इथं पण 0 आहे तर व्हॅल्यू काय येणार 0 plus 1 दॅट इज 1. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलंय Ackermann function is a function which has two arguments. Both the argument must be an integer number. First argument is m, second argument is n. And if the m is 0, then Ackermann function will return the value n plus 1. जे second argument असेल त्याच्यात 1 ऍड करून व्हॅल्यू रिटर्न करेल. ठीक आहे. नाउ नेक्स्ट m 0 नाहीये बट n 0 आहे. बघा आता m 0 नाहीये बट n 0 तर इथं बसेल का नाही कारण की इथे काय सांगितलं m 0 नाहीये. सो ही पहिल्या ह्याच्यातच बसणार ही कंडिशन. आता इथे काय सांगितलं m 0 नाही पण n 0 म्हणजेच काय की m 0 नाही कोणता पण घ्या सपोज 3 घेतला बट n 0 आहे तर काय होणार आहे परत फंक्शन कॉल होणार आहे बघा. म्हणजे a of mn इक्वल टू काय येईल 3 0 इक्वल टू काय येईल परत a of m minus 1 म्हणजे 3 minus 1 2 आणि इथं 1 म्हणजे परत फंक्शन काय होणार कॉल होणार. इथे आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते जर m 0 असेल तर. अदरवाइज इथे काय होतंय की m 0 नाहीये बट n 0 आहे तर परत फंक्शन कॉल करायचं. ठीक आहे. नाउ दोन्ही पण 0 नाहीयेत तर परत इथे फंक्शन कॉल होणार. म्हणजे सपोज माझ्याकडे दोन्ही पण 0 नाहीयेत a of 3 2 आहे तर काय येणार बघा तिसऱ्या बघा a of 3 2 आहे तर इथे बसतंय का m 0 नाहीये. m 0 नाहीये बट n 0 इथं पण नाही बसत पण इथे काय दोन्ही पण 0 नाहीये. सो इथे आलं. सो a of 3 2 ची व्हॅल्यू काय येईल बघा a of m minus 1 3 minus 1 2 आणि परत a कॉल झालेला आहे म्हणजे परत Ackermann फंक्शन आपण कॉल केलेलं आहे. आणि इथं काय येईल m काय 3 आणि n minus 1 2. बघा येते का लक्षात. ठीक आहे. तर हे म्हणजे इथून परत तुमचं काय होणार फंक्शन कॉल होणार. ठीक आहे. तर हे कसं करायचं आता एक्झिक्यूट ते सांगते. तुम्हाला शक्यतो ह्याचा प्रोग्राम येत नाही तुम्हाला एक डायरेक्टली येते. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a of 2 3 using Ackermann फंक्शन. डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता हे रिकर्सिव्ह कॉल आहे सो पुश आणि पॉप करायचं आपल्याला आणि व्हॅल्यू काय करायची आहे फाइंड आउट करायची. ठीक आहे. तर आपण एकदा ते बघूयात.
बघा आता तुम्हाला मी a of 1 3 फाइंड द व्हॅल्यू ऑफ a of 1 3 युजिंग द अकरमॅन फंक्शन. तर हे 3 रूल्स माहिती पाहिजे बरं का. सध्या बघा पहिले m असणार आणि नंतर n असणार. मग आपण 1 बाय 1 कम्पेअर करणार. m0 नाहीये, खाली आलो. m0 नाहीये बरोबर आहे, बट n इथं 0 पाहिजे सेकंडला, पण इथे n पण 0 नाहीये. म्हणजे आपण कुठे बसतोय, तिसऱ्या ह्याच्यात. m इज फर्स्ट आर्ग्युमेंट आणि n इज सेकंड आर्ग्युमेंट. ठीक आहे. सो m इज नॉट इक्वल टू 0 आणि n इज नॉट इक्वल टू 0. मग काय करायचंय आता, हे रिकर्शन आहे बघा. आता a ऑफ mn म्हणजे a ऑफ 1 3 मध्ये परत a यूज केलाय ना, सो रिकर्शन सो पुश होणार आहे. तर जेव्हा हे या कंडिशन मध्ये बसते m0 नाही आणि n पण 0 नाहीये, सो काय a ऑफ mn म्हणजे a ऑफ 1 3 इज इक्वल टू a ऑफ m काय सध्या 1 आहे, सो 0 मायनस 1 काय आलं, सॉरी m काय 1 आहे, सो 1 मायनस 1 काय आलं 0, कॉमा परत इथे a सेकंड आर्ग्युमेंट काय m काय 1, कॉमा n मायनस 1 n काय होतात 3, सो 3 मायनस 1 2. आता तुम्हाला माहितीये की ह्याची व्हॅल्यू ही आलेली आहे, बट आता इथे फंक्शन कॉल झाले, पण आधी हा घेणार कारण की हा पॅरेंथेसिस मध्ये आहे. तुम्हाला माहितीये ना पहिले आपण कशाला प्रायोरिटी देतो, पॅरेंथेसिसला. सो हे फंक्शन कॉल झालं ना a, सो हे परत कुठे आलं स्टॅक मध्ये a ऑफ 1 2. बघा स्टॅक मध्ये आलं. जोपर्यंत कॉन्स्टंट व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत पुश करायचं. ठीक आहे, असं पुश करायचं आणि असं पॉप करायचं. a ऑफ 1 2. परत आता हे घेतलं आता आपण इथं सोपं जाण्यासाठी असं लिहिते, पण एक्झामला आलं तसं लिहायचं नाही, तुम्हाला आता कळत नाही म्हणून. हे पहिले पुश करणार आपण 1 2. ठीक आहे. मग आता 1 2 म्हणजे m0 नाहीये, m0 नाहीये पण n0 नाहीये, सो इथे पण नाही बसणार. सो n0 इथे बरोबर. सो दोन्ही पण 0 नाही, सो थर्ड मध्ये आलो. परत थर्ड काय करणार a ऑफ mn. सो सध्या mn काय 1 2 इक्वल टू काय a ऑफ m मायनस 1, सो 1 मायनस 1 0, कॉमा a ऑफ m किती येईल 1च येईल बरोबर, आणि n मायनस 1, सो 2 मायनस 1 1 बरोबर. परत इथे कॉल आला, हा पहिले ह्याला प्रायोरिटी द्यायची, तर हा कॉल परत पुश झाला स्टॅक मध्ये 1 1. परत दोन्ही पण 0 नाही m आणि n, सो परत हे एक्झिक्यूट होणार a ऑफ m मायनस 1 m 1 आहे, 1 मायनस 1 0, कॉमा a ऑफ m m 1 आहे, कॉमा n मायनस 1 1 मायनस 1 0. ठीक आहे. सो इथून परत हा कॉल टाकला स्टॅक मध्ये. आता बघा m0 नाहीये, m इज नॉट इक्वल टू 0 ट्रू आहे आणि n पण 0 आहे, सो दुसरी कंडिशन आपली काय आली, ट्रू आली. a ऑफ 1 0 काय आली, दुसरी कंडिशन ट्रू आली. ठीक आहे. सो काय करायचं, a ऑफ 1 0 इक्वल टू a ऑफ m मायनस 1 1 मायनस 1 0, आणि तो कॉमा डायरेक्टली 1 येणार. ठीक आहे. बघा n0 होता ना, सो सेकंड कंडिशन आली आणि हे एक्झिक्यूट झालं. आता परत हा कॉल, कोणताही कॉल स्टॅक मध्ये गेल्याशिवाय तो पॉप होणार नाही. सो a ऑफ 0 1 कुठे बसते आता, m0 आहे बरोबर. सो ह्याची व्हॅल्यू काय डायरेक्ट n प्लस 1 n प्लस n काय 1 1 प्लस 1 2. कॉन्स्टंट व्हॅल्यू आली की आता हा आपला एक्झिक्यूट झाला. आता त्याच्या आधीचा बघा कॉन्स्टंट व्हॅल्यू आली की काय सांगितलं मी, पॉप करायचं. तर हे ऑलरेडी एक्झिक्यूट झालंय. मग आता कोणता पॉप होणार, a ऑफ 1 0. तर पॉप होताना बरोबर त्याच्या लाईन मध्येच या a ऑफ 1 0. तर a ऑफ 1 0 ची व्हॅल्यू काय, a ऑफ 0 1. a ऑफ 0 1 ची व्हॅल्यू काय आलेली आहे 2, सो 2 ही पण कॉन्स्टंट आली. आता हा a ऑफ 1 1 a ऑफ 1 1 ची व्हॅल्यू काय बघा, a ऑफ 0 कॉमा a ऑफ 1 0 a ऑफ 1 0 ची व्हॅल्यू काय 2. परत कॉल आलाय. आता ह्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आली का, नाही आली. सो हा परत कॉल आलाय, तो हा परत कुठे पुश करायचा, स्टॅक मध्ये. परत मी तिरकी चालले बघा 0 2. सो a ऑफ 0 2, सो m0 आहे इथे बसते. सो त्याची व्हॅल्यू काय 10 प्लस 1 म्हणजे 2 प्लस 1 3. कॉन्स्टंट आला हा कॉल, याची कॉन्स्टंट आली नव्हती बरोबर, म्हणजे हा कॉन्स्टंट आला. आता ह्याच्या आधीचा म्हणजे हा आपण आता काय करतोय, पॉप करतोय. a ऑफ 0 2 ह्याची व्हॅल्यू काय, a ऑफ 0 2 a ऑफ 0 2 ची काय आली 3. सो ह्याची व्हॅल्यू इथपर्यंत कॉन्स्टंट आली. आता आपली a ऑफ 1 2 पॉप केला. a ऑफ 1 2 ची व्हॅल्यू काय, a ऑफ 0 कॉमा a ऑफ 1 1 a ऑफ 1 1 ची काय 3. न्यू कॉल आला की हा कॉल परत कुठे टाकायचा, स्टॅक मध्ये a ऑफ 0 3. सो a ऑफ 0 3 म्हणजे m0 आहे पहिल्या ठिकाणी बसतंय, सो n प्लस 1, सो 3 प्लस 1 4. मग आता ह्याची कॉन्स्टंट आली नव्हती, एक कॉल आला, सो परत तो पुश केला. न्यू कॉल आला की तो पुश करायचा. मग आता हा एक्झिक्यूट झाला, तर कॉन्स्टंट व्हॅल्यू आली 4 बरोबर. आता ह्याच्या आधीचा परत a ऑफ 1 2. जोपर्यंत कॉन्स्टंट व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत त्याच्या आधीचा कॉल होणार नाही.
ए ऑफ 1 2 ची व्हॅल्यू काय, ए ऑफ 03 आणि ए ऑफ 03 काय आहे 4. ठीक आहे, नाऊ इथपर्यंत आपलं कंप्लीट झालं बरोबर, हे इथपर्यंत. नाऊ ए ऑफ 13, ए ऑफ 13 ची व्हॅल्यू काय, ए ऑफ इथं बघा काय, ए ऑफ 0 कॉमा ए ऑफ 1 2 आणि ए ऑफ 1 2 ची व्हॅल्यू काय 4. परत कॉल आला, कॉन्स्टंट नाही, सो प्रोसिजर स्टॉप नाही होणार. न्यू कॉल आला तो पुश केलं, ए ऑफ 0 4. बरं पहिल्या कंडिशन मध्ये बसतोय, एम इज इक्वल टू 0 आहे, सो डायरेक्ट एन प्लस 1, सो 4 प्लस 1 5 बरोबर. नाऊ हा एक्झिक्यूट झाला, कॉन्स्टंट व्हॅल्यू आली ना ह्या कॉलच्या. आता ह्याच्या आधीचा परत ए ऑफ 13 काय आला, आता ए ऑफ 13 म्हणजेच ए ऑफ 04 आणि ए ऑफ 04 काय आलाय 5. सो हे झालं तुमचं आन्सर. बघा शेवटचा कॉल पॉप केला, त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आली, सो ए ऑफ 13 ची व्हॅल्यू काय आली 5 आली. 2-3 वेळा प्रॅक्टिस करा, मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल पण देते होमवर्क साठी, तर हे करा. आणि हे सॉल्व्ह करायला येतं बघा, फॅक्टोरियलचा प्रोग्राम येतो आणि हे सॉल्व्ह करायला येतं ऍकरमन फंक्शन. तर हे म्हणजे ए ऑफ 13 येण्याचे चान्सेस 50% आहे, 50 नाही 70% हेच एक्झाम्पल येण्याचे चान्सेस आहे. आणि बाकीचे मी तुम्हाला 2-3 प्रॅक्टिस साठी देते, ते करा. मेन हे 3 कंडिशन इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्यायचंय की न्यू कॉल आला की तो स्टॅक मध्ये जाणार. पॉप कधी होणार, जर एखाद्या कॉलची व्हॅल्यू कॉन्स्टंट आली तर त्याच्या आधीचा पॉप होणार, परत त्याची पण कॉन्स्टंट आली की त्याच्या आधीचा होणार. पण इथे काय होणार, इथे पॉप केलं पण व्हॅल्यू कॉन्स्टंट नव्हती आली, सो परत आपण स्टॅक मध्ये टाकली ही व्हॅल्यू आली, ह्याची कॉन्स्टंट आली, मग परत हा केला आपण पॉप बरोबर, 4 आली, मग हा झाला कम्प्लीट, मग ए ऑफ 13 केलं. ठीक आहे, जर कॉन्स्टंट आली तर त्याच्या आधीचा पॉप करायचा, नाही आली तर तो परत स्टॅक मध्ये टाकायचा. ठीक आहे, तर हे व्यवस्थित करा, मी तुम्हाला होमवर्क देते, तर तेवढे पण तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मला सेंड करा.